केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. कॅन्टीनचं पण उद्घाटन झालेलं आहे. दोन्ही मोठे बघा, पावसाळा जवळ आलेला आहे आणि पावसाळ्यात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन हे आपल्याला कसं करता येईल यासाठी सन्माननीय आयुक्त साहेब आणि आमची चर्चा झालेली आणि त्यांच्या काही संकल्पना होत्या. सर्वच विभागांना महाराष्ट्रातले जे जे आपत्कालीन परिस्थितीशी लढा देतात त्या सगळ्या विभागांची चर्चा करून आपल्याकडून ते तहसीलदारांपासून प्रांतांपासून कलेक्टर साहेबांपासून तर सगळ्या अग्निशमनपासून सगळ्या विभागाशी समन्वय साधून त्यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांनंतर आपल्याला काय काय होऊ शकतं आपल्या या विभागामध्ये यासाठी आपल्याला कुठच्या एजन्सीज पाहिजेत. या सगळ्या एजन्सी आल्यानंतर एकत्रित कुठेतरी त्यांना मॉनिटरिंग होण्यासाठी कुठेतरी लोकांच्या तक्रारी एकत्र ऐकण्यासाठी घेण्यासाठी किंवा त्यातनं मार्ग काढण्यासाठी तत्काळ हे कुठेतरी एक व्यवस्थापन केंद्र आपत्कालीन पाहिजे होतं आणि त्यासाठी सन्माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून हा विभाग तयार करण्यात आलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं. आज पावसाळा सुरू झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना केलेली आहे. नेमकं आपत्ती व्यवस्थापनामध्ये कुठलं कामकाज असणार आहे, कशा पद्धतीने नागरिकांना आपण कोणत्या सुविधा आहेत? आपत्ती व्यवस्थापन संबंधित यावेळेस जे पण बैठक झाली पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली असतील, महापौर साहेबांच्या अध्यक्षतेखाली असतील, त्याच्यामध्ये जे कॉमन इश्यू निघून आला ते असा होता की कोऑर्डिनेशन मध्ये थोडीशी कमतरता होती. तर कोऑर्डिनेशन काय पद्धतीने वेगवेगळे गव्हर्नमेंट एजन्सीजच्या आपण वाढू, कारण की कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स आला तर लोकांना सर्व्हिस चांगली मिळते. तर त्या हेतूने आम्ही इथे एक डिझास्टर मॅनेजमेंट सेलचं आज उद्घाटन केलेलं आहे. ते सेलमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत, जसे की MSCB असेल, नॅशनल हायवे असेल, पोलीस विभाग असेल, रेव्हेन्यू विभाग असेल, महानगरपालिका आहे, सगळे डिपार्टमेंटचे प्रतिनिधी तिथे राहणार आहे. आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला जे दुसरे गव्हर्नमेंट एजन्सी त्यांना विनंती केली आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर जे कंट्रोल रूम असते ते राहू द्या, पण आम्हाला तुमचा एक प्रतिनिधी इकडे द्या, सो दॅट एक कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही करू शकणार. तर त्याच हेतूने आज हे आपण इथे उद्घाटन केलेलं आहे. याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये CCTV वगैरेचा नेटवर्क होणार आहे ते सगळे आपण इथे लिंक करणार आहे. जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहे त्याच्या लिंकेज सुद्धा आपण इथे करणार आहे. म्हणजे की जे पण सगळी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे माहिती येत आहे ते संकलित येऊन करून इथे आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकते ते एक युनिफाईड कंट्रोल सेंटर मार्फत होणार आहे. पाणी साचलं आणि प्रॉब्लेम होतो आणि रेस्क्यू करायला बिल्डिंग इमारत दुर्घटना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. मिठागरासारखा विषय आहे. तर अशा वेळी तातडीची सेवा म्हणून आपण कशी लोकांना देऊ शकणार आहे आणि त्याच्यासाठी कोणत्या उपाययोजना जे लोकांना या उपाययोजना माहिती? वेगवेगळे इश्यूज आहे महानगरपालिका वसई विरार क्षेत्रामध्ये. प्रत्येक वर्षी आपल्याला एक काहीतरी नवीन चॅलेंज त्याच्यामध्ये दिसत आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की काही वेळेस काय होते की रेल्वेच्या काही कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आला, नॅशनल हायवेच्या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आला किंवा जे सॉल्ट पॅन लेक लँड आहे तिथे काही इश्यू आला, तर काही वेळेस एक डिसेंट्रलाइज पद्धतीने काम होत नाही. तर त्याच्यासाठी एक सेंट्रलाइज पद्धतीने काम झालं पाहिजे. तर याच्यासाठी आपण इथे तुम्ही लक्षात दिलं असेल तर आपण एक 1800 जे टोल फ्री नंबर असते ते सुद्धा कार्यान्वित केलेलं आहे की कोणाला कुठलाही एरियाशी संबंधित कुठल्याही विषयाशी संबंधित आपले महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही अडचण आली तर त्यांनी ते टोल फ्री नंबरवर कॉल करायचे. त्याच्यामध्ये कुठली दुसरी एजन्सी असेल ते सगळं कोऑर्डिनेशन आम्ही इथून करणार आहे. सो इट विल बी वन नंबर फॉर ऑल सिटीजन्स ऑफ महानगरपालिका. मागच्या वर्षी रमाबाई आंबेडकर रमाबाई इमारती कोसळलेली होती, त्यामुळे रेस्क्यू करत असताना अनेकांना यंत्रणेला खूप मोठा त्रास करावा लागला आणि यंत्रणा तिथे पोहोचू शकले नाही कारण इथं हल्ली कन्स्ट्रक्शनचा मोठा इश्यू आहे. तर अशा वेळी यंत्रणा तिथे पोहोचण्यासाठी अशी यावेळेस यावेळेस आम्ही 2-3 याच्यामध्ये नवीन गोष्ट केलेली आहे, कारण की धोकादायक इमारतीच्या पडतीच्या इथे इन्सिडेंट मागे पण आढळलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण यावेळेस एक स्पेशल आपले कंटिन्जेंट आपले जे फायर सर्व्हिसचे काही जे कर्मचारी होते त्यांच्यासाठी स्पेशल 10 दिवसाची आपण बिल्डिंग रेस्क्यूचे प्रशिक्षण करून घेतलेलं आहे NDRF कडनं. NDRF नेहमी आपल्याला मदत करते, पण जे आपण म्हणते ना की गोल्डन अवर रिस्पॉन्स पाहिजे की इमिडिएट रिस्पॉन्स, तर इमिडिएट रिस्पॉन्स साठी आपण आपले 10-15 लोकांना स्पेशली ट्रेन केलेलं आहे की बिल्डिंग कोसळली तर काय पद्धतीने तिथे रेस्क्यू करायचे. सो दिस विल बी दी फर्स्ट पॉइंट ऑफ रिस्पॉन्स महानगरपालिका तर्फे.
आणि ऑफकोर्स NDRF आणि बाकी एजन्सीची कोऑर्डिनेट करण्यासाठी आपले कंट्रोल सेंटर मार्फत आपण करणार आहोत. काय आव्हान करणार आहे त्यावर? नागरिकांचे आम्ही हे आवाहन करणार आहे की महानगरपालिका यावेळेस सक्षम आहे, पूर्णपणे सुसज्ज आहे, प्रत्येक गोष्टीची आम्ही तयारी केलेली आहे. फक्त कुठलाही इव्हेंट मध्ये पॅनिक न करता आमच्या जे कंट्रोल सेंटर आहेत त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि आम्ही डेफिनेटली त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स देणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.